पुढची मोठी बातमी, घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटला। गुजराती व्यापाऱ्यांनी मराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्याचं कळतंय। सोसायटीच्या स्वच्छतागृहावरून हा वाद झाला। मराठी व्यापाऱ्याला पळवून लावण्याचा प्रयत्न सुद्धा तिथं करण्यात आला। घाटकोपर पूर्वमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद समोर आलेला आहे। मराठी माणसाला सार्वजनिक शौचालय वापरू देत नसल्याचा आरोप असून यावरून गुजराती व्यावसायिकांनी मराठी व्यावसायिकाला आणि त्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आलंय। घाटकोपर पूर्व ते रेल्वे स्थानकाच्या लगत नालंदा सोसायटी आणि यात मुंबई मनपाच्या बाजार विभागाचे प्रकल्प धारकांची कार्यालय। यात दुसऱ्या मजल्यावर अक्षय भांगरे याचे प्रतीक्षा एजन्सीचं कार्यालय। गेले 1.5 वर्ष इथं भाड्याच्या कार्यालयात ते आहे। त्यांना इथं काम करता येऊ नये म्हणूनच बाजूलाच असलेली गुजराती व्यावसायिक झीन गडा आणि निखिल डोमाडिया वारंवार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आहे। एवढंच काय तर त्यांनी तिथे असलेलं सार्वजनिक शौचालय वापरलं म्हणून त्यांना मारहाण केली आहे। आपण मराठी असताना ते मराठी माणसांनी वापरल्याचा आरोप अक्षय यांचा आहे। जो आपला एक मराठी उद्योजक आहे, म्हणजे ज्यांनी नवीनच उद्योग सुरू केलेला आहे, तो अक्षय भांगरे या युवकाला त्याच्याच मजल्यावरील काही गुजराती भाषक जे गाळाधारक आहेत त्यांनी त्रास दिलेला आहे। गेले अनेक वर्षापासून ते त्यांना त्रास देत आहे अक्षयला, आणि त्याला शौचालयसुद्धा म्हणजे सार्वजनिक शौचालयासारखी गोष्टसुद्धा त्याला ते वापरू देत नाही। आणि सार्वजनिक शौचालय वापरलं म्हणून त्याला प्रचंड मारहाण झालेली आहे। त्याच्या हाताला 2 टाके पडलेले आहेत। आणि त्यांनी जेव्हा आमच्याकडे ही बाब सांगितली त्यावेळेस आज आम्ही त्या कार्यालयावर धडक देण्यासाठी आलो होतो, परंतु आज आम्ही येतो हे कळताच ते कार्यालय बंद आहे। परंतु आम्ही जो काही इशारा द्यायचा आहे तो संदेशामार्फत आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे। त्यांना मी बोललो तर त्याविषयी त्यांनी माझ्यावरून ऑफिसमध्ये मारहाण केली। लहान भावाला माझे ज्याचं 17 वर्ष वय आहे त्याच्यावर त्यांनी मारहाण केली। त्याला 2 टाके पडले। मलाही भरपूर मारण्यात आलं त्या दिवशी। आणि फक्त किरकोळ कारण म्हणजे वॉशरूम तुम्ही यूज नाही करू शकत, तुम्हाला वॉशरूम आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही मराठी माणसं, तुम्ही असे, तुम्ही तसे, आणि असा जातीवाद करून मला खूप त्रास देण्यात आलेला आहे। माझी एवढीच विनंती आहे राजसाहेबांना की मराठी माणसाचं कुठंच काय वर्चस्व हे लोक टिकू देत नाही आहे, आणि कुठंच हे लोक टिकूसुद्धा देत नाही आहे। खूप दुर्बळ व्यवस्था आहे इथे, तर प्लीज तुम्ही यात लक्ष द्या।